नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या उर्दू माध्यमच्या सर्व बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3वरती आधारित असणारी कोणकोणती पदं त्या ठिकाणी अपलोड झालेली आहेत आणि ती पदं पवित्र पोर्टलमार्फत भरली जाणार आहेत अशा प्रकारची शंका त्या ठिकाणी उर्दू बांधवांच्यामध्ये असतानाच या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा अपडेट त्यांच्यासाठी खरं तर हा आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये असणारे विविध जे तालुके आहेत त्या तालुक्यांच्या विविध ज्या जागा आहेत त्या जागा रिक्त आहेत आणि त्या सर्व रिक्त जागा या पवित्र पोर्टलमार्फत भरल्या जातील. खरं पाहिलं तर ही मे महिन्यापर्यंतची अपडेट आहे. आता या संख्येमध्ये मोठ्या पद्धतीने वाढ होऊन या संख्या देखील पवित्र पोर्टलमार्फत भरल्या जातील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या उर्दू बांधवांमध्ये एक शंका होती की आपल्या जागा खरंच पोर्टलला येतील का, असाही प्रश्न त्यांच्या मनामध्ये उपस्थित राहिला होता, कारण की त्यांना जाहिराती पाहायला मिळत नव्हत्या. परंतु एकंदरीत हे रोस्टर जर पाहिलं तर अशाच प्रकारचे रोस्टर संपूर्ण जिल्ह्यांची आपल्याला पाहायला मिळतील आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी संस्थांमध्ये त्याच पद्धतीने झेडपीमध्ये नपा मनपा नगर परिषद नगरपंचायत यामध्ये देखील उर्दू माध्यमाच्या जागा नक्कीच येतील. आणि चांगल्या पद्धतीने ज्या पद्धतीने मागील वर्षी आपण जर पाहिलं तर उर्दू माध्यमचं मेरिट कमी आलेलं होतं आणि जास्तीत जास्त आपले बांधव त्या ठिकाणी लागलेले होते. इथे जर पाहिलं तर पहा, पहिलाच तालुका जर पाहिला तर अर्धापूर आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला मान्य पदं दिसत आहेत, कार्यरत पदं दिसत आहेत, ही रिक्त आहेत आणि अतिरिक्त काही ठिकाणी पदं अतिरिक्त देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या विषयानुसार. आता इथे त्यांनी म्हटलं बघा, अंडर ग्रॅज्युएट म्हटलेलं आहे. अंडर ग्रॅज्युएट टीचर आपण जर पाहिले तर 1 ते 5च्या खरं तर या जागा आहेत, लक्षात ठेवा. आता इथे पहा, अर्धापूरला जर पाहिलं तर त्या ठिकाणी रिक्त जागा आहे 2, सायन्सची 1 आहे आणि अंडर ग्रॅज्युएटची 1 आहे, ग्रॅज्युएटची देखील आहे. म्हणजे 1 ते 5 आणि 6 ते 8च्या देखील जागा आपल्याला या ठिकाणी दिसतात. UGT म्हणजे अंडर ग्रॅज्युएट 1 ते 5च्या जागा आहेत. GT म्हणजे ग्रॅज्युएशनच्या, या ठिकाणी 1 सायन्स आहे आणि 1 अंडर ग्रॅज्युएट आहे. त्यानंतर भोकर जर पाहिलं तर त्या भोकरमध्ये आपल्याला लँग्वेज विषयाची 1 जागा रिक्त दिसत आहे, म्हणजे ती जागा येणार आहे. त्याच्यानंतर आपण रिक्त जागा पाहूया, अतिरिक्त जागा आपण पाहत नाही आहे. त्या ठिकाणी देगलूर जर पाहिलं तर देगलूरला देखील तुम्हाला 1 UGT म्हणजे 1 ते 5ची 1 जागा आहे, सायन्सची 1 जागा आहे, अशा 2 जागा रिक्त आहेत. त्यानंतर धर्माबाद जर पाहिलं तर धर्माबाद इथे देखील आपण जर विचार केला तर 7 जागा आहेत. अंडर ग्रॅज्युएट म्हणजे आपण जर पाहिलं तर 1 ते 5च्या 7 जागा आहेत आणि सायन्सची 1 जागा आहे. अशा पद्धतीने आपण आणि एकूण जर पाहिलं तर त्या ठिकाणी खरं तर इथे 8 जागा असायला पाहिजे, इथे 7च दिलं आहे त्यांनी, तर तिथे 8 पाहिजे. 7 आणि 1 8 जागा रिक्त आहेत. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर 3 जागा रिक्त आहेत. हिमायतनगरला 3 जागा रिक्त आहेत, त्याच्यामध्ये 1 आहे सोशल सायन्सची आणि 1 HMची आहे. आणि त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएटची देखील 3 जागा आहेत, म्हणजे 3 आणि 2 5 खरं तर त्या ठिकाणी टोटल जागा आपल्याला दिसत आहेत पहा. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर कंधारच्या जागा आहेत. कंधारची 1 जर पाहिली तर अंडर ग्रॅज्युएट आहे आणि 2 HMचे आहेत, म्हणजे अशा 3 जागा रिक्त आहेत. लक्षात ठेवा, हेडमास्टरच्या ज्यांची त्या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला पदोन्नती होणार आहे त्या जागा देखील या पवित्र पोर्टलमार्फत भरल्या जाणार आहेत. म्हणजे हे 3 जागा जरी तुम्हाला यांच्या दिसत असतील मुख्याध्यापकांच्या, तर त्या जागा रिक्त होतील आणि त्या जागेंवरती आपण जर पाहिलं तर नवीन शिक्षक भरणार आहेत, कारण की 31 मे 2026पर्यंतचं रोस्टर त्या ठिकाणी वापरायचं आहे. त्या जागा अद्ययावत होऊन त्या जागा येणार आहेत पहा. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर पुन्हा रिक्त जागांचा विचार जर केला तर कंधारला आहेत रिक्त जागा. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर HMच्या 2 जागा आहेत आणि UGT म्हणजे 1 ते 5च्यात 1 जागा आहे. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर महूर तालुका आहे. महूर तालुक्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर अंडर ग्रॅज्युएट 1 ते 5ची 1 जागा आहे. त्याच्यानंतर मुखेड जो तालुका आहे त्याच्यामध्ये देखील 2 जागा आहेत. 1 जागा आहे सोशल सायन्सची, 1 जागा आहे HMची. नांदेडचा जर विचार केला तर नांदेडमध्ये देखील 4 जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत. 3 जागा प्रिन्सिपलच्या आहेत, 1 जागा सायन्सची आहे नांदेडमध्ये, नांदेड तालुक्यामध्ये. म्हणजे खरं तर ॲक्च्युली नांदेड जिल्हा जरी असला तरी तालुक्याच्या ठिकाणाला देखील त्या ठिकाणी नांदेडच नाव आहे. त्याच्यानंतर उमरी या ठिकाणी जागा आपल्याला दिसत नाही आहेत. त्याच्यानंतर एकूण जर पाहिलं
तर इथे बघा तुम्हाला आकडा दिसेल 25 जागा त्या ठिकाणी या नांदेड जिल्ह्याच्या आपल्याला दिसत आहेत. आणि या जागा जर पाहिल्या आपण तर या मे महिन्यापर्यंतच्या आहे, 6 मेपर्यंतचा अहवाल आहे. तो जर आज पाहिला आपण 1 महिन्यानंतरचा अहवाल जर आज आपल्याला त्याचा अपडेट जर मिळाला तर तो मी शेअर करेल तुम्हाला. पण आपण या महिन्यापर्यंतचा जर विचार केला तर नक्कीच त्याच्यामध्ये भरपूर अशी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. अशी ही उर्दू बांधवांसाठीची खरं तर अपडेट आहे. अशाच प्रकारचे अपडेट आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नक्कीच देण्याचा मी प्रयत्न करेल. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. सर्वांना ऑल द बेस्ट. या भरतीमधून तुम्हा सर्वांचं काम व्हावं यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच.